नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9चा प्रॅक्टिस सेट 6.3 पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कन्स्ट्रक्ट एक ट्रायंगल काढायचा आहे जो एबीसी सच दॅट अशा प्रकारे काढायचा आहे. अँगल बी घ्यायचा आपल्याला 100 डिग्री, अँगल सी घ्यायचा आपल्याला 50 डिग्री व अँगल साइड बी सी घ्यायची आपल्याला 6.4 सेंटीमीटर आणि कन्स्ट्रक्ट करायचा आहे इनर सर्कल. इनर सर्कल म्हणजे काय, तर एका ट्रायंगलच्या आतमध्ये जो सर्कल फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणतो, इनर सर्कल. सर्वात पहिले जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन नुसार बीसी साइड दिलेली आहे आपल्याला, जी आहे 6.4 सेंटीमीटर ही एक आपल्याला साइड दिलेली आहे आणि अँगल बी दिलेला आहे आपल्याला 100 डिग्री. तर मी अँगल बी फॉर्म करतो जो आहे 100 डिग्री. एक पॉइंट दिला, ती रेष काय करू आपण स्केलच्या सहाय्याने ड्रॉ करून घेऊ. ही झाली, हा झाला अँगल बी जो आहे 100 डिग्री. अँगल सी दिलेला आहे आपल्याला 50 डिग्री. परत मी सी वर येतो, जो 50 डिग्री 10 20 अशा प्रकारे 50 डिग्री. हा सुद्धा काय करू आपण स्केलच्या सहाय्यानं जोडून घेऊया. हा झाला अँगल सी जो आहे आपला 50 डिग्री. आता इनर सर्कल काढायचा आहे. तर इनर सर्कल काढताना एक लक्षात घ्यायचं आहे, हा एक नवीन पॉइंट मिळाला आपल्याला जो आहे अँगल. इनर सर्कल काढताना एक आपल्याला करायचं काय ते थोडं समजून घ्यायचं आहे की अँगल सी आणि अँगल बी मी काय करतो, तर सर्वात पहिले अँगल सी वर चॉप ठेवतो आणि अंदाजे छोटे दोन आर्क मारतो दोन्ही साइडवर अँगल सी च्या जवळच्या. सेम प्रोसेस मी काय करतो, बी वर जातो, दोन छोटे आर्क मारतो, मग त्याच चॉप मध्ये थोडं डिस्टन्स वाढवतो आणि आपण जे मारलेले आर्क आहे या आर्क वरून अशा प्रकारे चॉप मारतो आणि मिळालेला आर्क हा अँगल सी ला काय करू आपण जॉईंट करून घेऊ. सेम टू सेम प्रोसेस दुसऱ्या साइडनं करूया. थोडं डिस्टन्स चॉप मध्ये वाढवलेला आहे एक आर्क आणि दुसऱ्या साइडनं सुद्धा एक आर्क मारायचा आहे. हा झाला दुसरा आर्क आणि मिळालेला आर्क हा काय करू जॉईंट करून घेऊ. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करतो मी, की जिथं आपल्या लाईन टच झालेल्या आहेत तिथून मी एक डिस्टन्स घेतो. कुठपर्यंत घेतो बघा, मी जिथं आपला या खालच्या रेषेवर दोन आर्क मारतो. एक आर्क इकडे, एक आर्क इकडे, असे दोन आर्क मारले आपण या बीसी लाईनवर आणि परत एक थोडस डिस्टन्स वाढवून या पॉइंट पासून एक चॉप खाली मारूया आणि दुसऱ्या सेम डिस्टन्स दुसऱ्या आर्क पासून थोडं खाली मारूया. आणि हे जे मिळालेले डिस्टन्स आहे, हे जे दोन आर्क मिळाले आपल्याला, हे काय करू जॉईंट करून घ्या अशा प्रकारे. आता नेक्स्ट काय करूया आपण, जिथं आपला सेंटर मिळालेला आहे तर या सेंटर पासून कोणत्याही साईडवर एक डिस्टन्स घ्या आणि तिथनं काय करायचं आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे जो आपल्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडला काय होईल टच करू नये. तो झाला आपला इन सर्कल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला क्वेश्चन पाहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट अशा प्रकारे काढायचा आहे ज्यामध्ये अँगल पी असेल 70 डिग्री, अँगल आर असेल 50 डिग्री
आणि क्यू आर दिलेली साईड आपल्याला 7.3 सेंटीमीटर आणि कन्स्ट्रक्ट करायचं आहे सर्कम सर्कल. सर्कम सर्कल म्हणजे काय, अगोदर एक ट्रायंगल फॉर्म होईल आणि त्या ट्रायंगलच्या पूर्ण बाहेरून एक सर्कल ड्रॉ होईल, त्याला आपण काय म्हणू, सर्कल. सर्कल. एक क्यू आर साईड दिलेली आहे आपल्याला 7.3, पहिले आपण ती ड्रॉ केली. त्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे एक अँगल पी दिलेला आहे 70 डिग्री आणि अँगल आर दिलेला आपल्याला 50 डिग्री. तर मी काय करतो, अँगल आर आपल्याकडे काय साईड आहे, त्या साईडवर आर साईड दिसत आहे आपल्याला, ते अँगल ड्रॉ करून घेऊ आरचा, जो आहे 50 डिग्रीचा. म्हणून आपण अँगल आर वर येऊ, 50 डिग्रीचा काय करू, अशा प्रकारे एक साईड ओढू. ठीक. आता बघा, आपण 50 डिग्रीची साईड ओढली आहे, तर अँगल क्यू आपल्याला काढायचा. तर सगळ्यांना माहित आहे की सम ऑफ द अँगल, मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे आपल्याकडं दोन साईड दिलेल्या आहे, पण पी कुठेतरी वर फॉर्म होणार आहे एवढं आपल्याला माहित आहे, आणि पी हा वर दिलेला आहे. आपण अगोदर क्यू काढून घेऊ. तर ते कशा प्रकारे काढणार आहोत ते सर्वांना माहित आहे. काय माहित आहे, तर या तिन्ही साईडची जर सम केली तर ती राहते 180 डिग्री. म्हणजेच काय, मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज किती आहे, 180 डिग्री. अँगल पी दिलेला आहे आपल्याला 70, अँगल क्यू आपल्याला काढायचा आहे, आणि अँगल आर दिलेला आपल्याला 50, इक्वल टू किती झाले, 180. तर दोघांची जर सम केली तर ती झाली 120 प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180. अँगल क्यू इज इक्वल टू 180 मायनस 120, आणि अँगल क्यू मिळालेला आहे आपल्याला, जो आहे 60 डिग्री. म्हणजे आपण काय केलेलं आहे, अगोदर एक अँगल क्यू काढलेला आहे. आपल्याला अँगल क्यू आपण काढलेला आहे जो 60 डिग्रीचा आहे, म्हणून आपण अँगल क्यू वर जाऊया. एक 60 डिग्रीचा काय करूया, एक अँगल ड्रॉ करणार अशा प्रकारे. हा झाला अँगल क्यू, हा झाला 60 डिग्री, आणि पी अँगल त्यांनी आपल्याला दिलेला आहे जो आहे 70 डिग्री. नेक्स्ट काय करतो मी, की या ट्रायंगलच्या कोणतेही दोन साईड काय करतो, बायसेक्ट करतो. कशा प्रकारे करतो, लक्ष द्या. एक साईड बायसेक्ट करण्यासाठी काय करतो, तो आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे घेत होतो, आणि दोन्ही साईडनं काय करतो, मी अशा प्रकारे चॉप मारतो. सेम डिस्टन्स मी पी या पॉइंट वर ठेवतो, आणि या मारलेल्या चॉपला क्रॉस करणारा एक चॉप परत तिथं मारतो, आणि ज्या साईड मिळालेल्या आहे त्या साईड काय करतो, ड्रॉ करून घेतो. हा झाला साईड पी आर चा बायसेक्टर. त्याच प्रकारे सेम टू सेम मी पी क्यू ही साईड बायसेक्ट करतो, क्यू वर जातो, एक चॉप मारतो, एवढंच डिस्टन्स सेम टू सेम पी वर जाऊन दुसऱ्या साईडनं सुद्धा ड्रॉ करून घेतो. चॉप आपल्याला मिळालेला आहे, स्केलच्या सहाय्याने काय करून घेऊया, ते ड्रॉ करून घेऊया. एक पॉइंट मिळालेला आपल्याला जो दोन्हीही बायसेक्टरचा एक टचिंग पॉइंट आहे. या ठिकाणी जाऊन मी काय करतो, तर इथं आपला चॉप ठेवतो, इथून पी चं अंतर घेतो, अँगल पी चं, आणि अँगल पी चं अंतर घेतल्यानंतर एक पूर्ण असा एक सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो, जो आपल्या तिन्ही ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्स मधून जाईल, असा एक आपला सर्कल ड्रॉ करतो, आणि तो झाला आपला सर्कम सर्कल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन घ्या लवकर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलेलं आहे आपल्याला, कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल XYZ such that XY is equal to 6.7 सेंटीमीटर, YZ is equal to 5.8 सेंटीमीटर, आणि XZ दिलेला आहे जो आहे 6.9 सेंटीमीटर, आणि कन्स्ट्रक्ट इट्स सर्कम सर्कल, म्हणजे सर्कम सर्कल ड्रॉ करायचं. तर सर्वात पहिले काय करूया, एक ट्रायंगल फॉर्म करूया. त्या ट्रायंगलचा एक बेस घेऊया आपण, जो राहणार आहे XY.
आधी घेतलेला आहे आपण 6.7 सेंटीमीटर. मग स्केल मध्ये आपण बाकीचे अंतर घेऊया. जसं इथं एक्स आहे, इथं वाय आहे, तर कुठेतरी झेड कुठेतरी वर येणार आहे. म्हणून आपल्याला त्यांनी एक लेंथ दिलेली आहे जी आहे झेड एक्स किंवा वाय झेड घेतली तर आपण ती आहे 5.8. तर आपण वाय इथं आहे तर झेड कुठेतरी वर येणार आहे. आपण स्केलच्या साह्यानं चॉप मध्ये एक डिस्टन्स घेऊन घेऊ 5.8 सेंटीमीटर. 5.8 सेंटीमीटर वाय वर ठेवून 5.8 सेंटीमीटरचा एक चॉप मारला अशा प्रकारे. त्यानंतर झेड इथं आहे तर एक्स इथं आहे तर झेड कुठेतरी वर राहणार आहे. तर आपल्याला एक एक्स वाय दिलेला आहे तो आहे 6.7 सेंटीमीटर, तो ड्रॉ केलेला आहे आपण. एक झेड दिलेला आहे 6.9, तो आपल्याला काढायचा आहे. तर मी परत एक स्केलच्या साह्यानं 6.9 सेंटीमीटर 6.9 झिरोवर 6.9 सेंटीमीटर चॉप मध्ये अंतर घेऊन अशा प्रकारे काय करतो एक चॉप मारतो. ठीक, आणि मिळालेला पॉइंट हा काय करतो ड्रॉ करतो. अशा प्रकारे एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे जो आहे आपला एक्स वाय इथं झेड पॉइंट. ठीक, ही साइड लिहून घेऊ आपण 5.8 सेंटीमीटर, ही आहे 6.9 सेंटीमीटर. आता याचं काय करायचं आपल्याला सरकम सर्कल काढायचं. सरकम सर्कल काढताना आपण काय करत होतो तर वाय जोड आलो, दोन छोटे चॉप मारत होतो. एक छोटे चॉप मारल्यानंतर या चॉप मध्ये डिस्टन्स घेऊन अशा प्रकारे काय करतो तो मोठा अंदाजे डिस्टन्स घेऊन वर सुद्धा अशा प्रकारे चॉप मारत होतो. आणि मिळालेला चॉप त्याच्यातून काय करतो ती लाईन ड्रॉ करून घेत होतो. सेम प्रोसेस दुसऱ्या साईडनं करूया. अँगल एक्स वर येतो, छोटे दोन चॉप मारतो, दोन वेगवेगळे चॉप त्या पॉइंट वर येऊन चॉप म्हणजे डिस्टन्स वाढवायचं. एक चॉप इकडं दुसऱ्या साईडला ठेवून सेम प्रोसेस करायची आपल्याला. एक चॉप इकडच्या साईडनं मिळालेला हा आपण काय करत होतो ड्रॉ करत होतो अशा प्रकारे. आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे जो आपण दोन्ही साईडचा बायसेक्टर जेव्हा ड्रॉ केला तेव्हा एक सेंटर ऑर्थो सेंटर एक मिळालेला आहे. आणि याच्यावरून काय करणार आहोत आपण एक इनर सर्कल ड्रॉ करणार आहोत. इनर सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपण काय केलं होतं तर खालच्या दिशेनं अशा प्रकारे दोन चॉप मारले होते आणि मग डिस्टन्स वाढवून खालच्या साईडनं सुद्धा काय ते एक बायसेक्टर आपण ड्रॉ केला होता जो आहे लाईन एक्स वायचा किंवा साईड एक्स वायचा अशा प्रकारे कोणाला बायसेक्टर. आणि मग त्यानंतर आपण इथपर्यंतच अंतर घेऊन एक सर्कल इथून अशा प्रकारे ड्रॉ केला जो तिन्ही साइड मधनं जाणार आहे. अशा प्रकारे आपल्याला एक इन सर्कल मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपला एक इन सर्कल तयार झाला जो ट्रायंगल एक्स वाय झेड मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल LM दिलेला आहे 7.2, अँगल एम दिलेला आहे 105 डिग्री आणि MN दिलेली आहे परत साईड 6.4 सेंटीमीटर. ड्रॉ ट्रायंगल LMN अँड कन्स्ट्रक्ट सर्कम सर्कल. पहिले तर एक ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे ज्याचं नाव आहे LMN आणि मग त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे कन्स्ट्रक्ट करायचं आहे सर्कम सर्कल. मग सर्वात पहिले ट्रायंगल ड्रॉ करताना एक साईड घेऊ आपण कन्सिडर करू जी MN आहे जी दिलेली आहे आपल्याला. MN दिलेली आहे 6.4
आपण सर्वात पहिले यम आणि साईड काय करू, ड्रॉ करू, जी राहणार आहे 6.4 ची. त्यानंतर अँगल यम दिलेला आपल्याला 105 डिग्री, 105 डिग्री, 100च्या नंतर 5 म्हणजेच काय झालं आपलं 105 डिग्री. अशा प्रकारे 105 डिग्रीचा एक अँगल आपण काय केला, ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एल एम दिलेली साईड, एल एम जी दिलेली आहे 7.2. मग यम इथं आहे तर यल कुठेतरी याच लाईनीवर येणार आहे, जी राहणार आहे 7.2. स्केल मध्ये अंतर घेतो 7.2, 7.2 आणि याच लाईनवर काय करतो, एक आर्क देतो. ठीक आहे, ही लाईन थोडी एक्सटेंड करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला एक पॉइंट मिळाला, जो आपण काय करू, ड्रॉ करून घेऊ एक ट्रायंगल मध्ये. हा झाला आपला एक ट्रायंगल जो आहे एल एम एन. ही साईड लिहून घेऊ आपण 7.2 सेंटीमीटर. आता आपल्याला याचा सर्कम सर्कल ड्रॉ करायचा आहे. सर्कम सर्कल ड्रॉ करताना आपण काय करत असतो, तर कोणत्याही दोन साईड बायसेक्ट करत असतो. तर आपण एक बायसेक्ट करू, एम एन साईड. बायसेक्ट करण्यासाठी काय करायचं आहे, तर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं त्या साईडच्या आणि अशा प्रकारे दोन शॉप मारायचे. जे पॉइंट्स आपल्याला मिळाले त्या पॉइंटला काय करणार आहोत, आपण ड्रॉ करून घेणार आहे. हे झालं एक बायसेक्टर. एक अजून एक एलियम नावाचा साईड जी आहे ती बायसेक्ट करून घेऊया. अर्ध्यापेक्षा अंतर घेऊन दोन्ही साईडने काय करू, अशा प्रकारे मार्किंग करून घेऊया. मिळालेली मार्किंग काय करूया, आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, ही साईड जोडली नाहीये, तिला एक्सटेंड करूया थोडी. आणि मग आपल्याला एक पॉइंट मिळालेला जो ट्रायंगलच्या बाहेर मिळालेला आहे, त्याचा काही फरक पडत नाही. अशा प्रकारे आपण जो पॉइंट मिळाला आपल्याला ट्रायंगलच्या बाहेर, यापासून काय करू, आपण एक डिस्टन्स घेऊ पॉइंट एल पर्यंत. पॉइंट एल पर्यंतचा डिस्टन्स घेतलं की एक सर्कल ड्रॉ करूया. अशा प्रकारे जो आपल्या ट्रायंगलच्या तिन्ही पॉइंट मधून काय करेल, तो जाईल. आणि हा झाला आपला सर्कम सर्कल. अशा प्रकारे आपण काय केलंय, सर्कम सर्कल ड्रॉ केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 बघूया. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल डीईएफ सच दॅट डीई आणि ईएफ हे दोन्हीही 6 सेंटीमीटरचे आहे आणि अँगल एफ दिलेला आहे जो 45 डिग्रीचा आहे. तर आपण अँगल एक लाईन ड्रॉ करूया ईएफ नावाची, ती राहणार आहे 6 सेंटीमीटर आणि अँगल एफ आपल्याला सांगितलेला आहे त्यांनी, जो दिलेला आहे 45 डिग्रीचा. तर 45 म्हणजे 40 आणि 50च्या मध्ये 45 हा अँगल काय करू, आपण ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं, अँगल ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर एक दुसरी जी साईड सांगितलेली आपल्याला, जी दिली आहे 6 सेंटीमीटरची, तर मी काय करतो, तर 6 सेंटीमीटर चॉप मध्ये अंतर घेतो. 6 सेंटीमीटर 0 पासून 6 सेंटीमीटर आणि ई वर ठेवून अशा प्रकारे चॉप मारतो. आणि ही स्ट्रेट लाईन होणार आहे, तर ही 90 डिग्रीची असते, बिलकुल सेम टू सेम. अशा प्रकारे 90 डिग्री आणि हा स्ट्रेट लाईन आपण काय करून घेऊया, ओढून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे आणि ही लाईन एक्सटेंड करून देऊया. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय झालं, आपल्याला एक मार्क मिळालेला आहे. ठीक आहे, समोर आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये सर्कम सर्कल म्हटलंय. सर्कम सर्कल म्हणजे बाहेरचा सर्कल.
तर त्याचप्रमाणे आपण काय करूया, कोणत्याही दोन साइड बायसेक्ट करूया. आपण EF नावाची साइड काय करूया, अगोदर बायसेक्ट करून घेऊया. ही झाली EF नावाची साइड जी आपण बायसेक्ट केली. त्यासोबत परत एक साइड बायसेक्ट करूया जी राहणार आपली EF आणि एक पॉइंट आहे इकडं D नावाचा, तर DE नावाची साइड परत बायसेक्ट करूया. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, एक जॉब इकडे मारूया, एक जॉब इकडे मारूया. पॉइंट D वर गेलो, एक जॉब इकडे मारला, एक जॉब इकडे मारला आणि मिळालेले जे दोन मार्क आहेत ते काय करूया, आपण स्केलच्या सहाय्याने ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. आपल्याला एक सेंटर पॉइंट मिळाला दोन्ही जेव्हा आपण बायसेक्ट केले दोन्ही साइड तेव्हा, आणि या सेंटर पॉइंट मधून काय करतो तो आपण एक सर्कल ड्रॉ करतो तो, जो आपल्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड मधून काय होईल, जाईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, थोडसा बाहेरून आलाय पण काहीतरी थोडं डिस्टन्स काहीतरी झालेला असेल थोडस. हा 6 सेंटीमीटर हा अँगल आहे आपला, हा आहे 45 डिग्री. अशा प्रकारे हा 5वा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे.